नमस्कार, मी गणेश आचवल. स्वामी कृपा क्रिएशन्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. प्रत्यक्ष त्या चित्रपटाचे जे लेखक दिग्दर्शक आहेत रोहन मापुसकर आणि त्यांचे बंधू राजेश मापुसकर, दोघेही आज आपल्यासोबत आहेत. मी रोहनला पहिल्यांदा प्रश्न विचारेन की मुळात तुझ्याकडनं ही जी कथा लिहिली गेली तर तो प्रोसेस काय होता? अरे कथा लिहिण्याच्या कथा म्हणजे कास्टिंग डायरेक्टरचं काम चालू असताना आपण नेक्स्ट आपली स्टेप का असेल तर एकतर आपण डिरेक्शन पकडू शकतो, आपण प्रोड्युसर म्हणून बघू शकतो स्वतःला, किंवा कुठली लाईन पकडू शकतो. तर मला असं वाटलं आपण डिरेक्शन करायला पाहिजे, कारण की कास्टिंग करत असताना ॲक्टरला डिरेक्ट करणं हे आपण शिकलेलं असतो. मग हळूहळू राजूदादाने ॲक्च्युली व्हेंटिलेटरच्या प्रोसेसमध्ये रायटिंगमध्ये पण इन्व्हॉल्व ठेवलं होतं. म्हणजे त्याचे सजेशन्स कधी तुला काय वाटतं आहे, तुझे सजेशन कशी असतील, काय असतील, त्याच्यावरती आम्ही चर्चा करत असतो. तर तिथून लिखाणाची आवड जास्त लागायला लागली. आणि राजूदादाचं एक नेहमी वाक्य असतं जे मला आवडतंच, की जो रायटर असतो तो डिरेक्टर असलेला जास्तच बेटर, की ज्या वेळेला आपला भाऊ या क्षेत्रात येतोय, म्हणजे अनेक वर्ष त्या क्षेत्रात आहे पण एका वेगळ्या भूमिकेत नाही, तर त्यावेळेला एक मोठ्या भावाच्या नात्याने ज्या पद्धतीने ज्या तुम्ही पाठीशी उभे राहिलात त्याबद्दल मला जाणून घ्यायला आवडेल. ॲक्च्युली याची दखल तुम्ही घेतलीत यात मला खूप काही बरं वाटते, की तुम्हाला असं वाटते की मी त्याच्या बाजूने उभा आहे. तर त्यातच मी सगळं काही जिंकलं असं मला वाटतं. आणि ही जी क्रिएटिव्ह धुरा आहे ती आता जनरेशन टू जनरेशन पुढे जाईल. आज आमच्या घरातून मी पहिल्यांदा स्टोरी टेलर आलो. आम्ही एक्झिबिटर होतो, आम्ही सिनेमा एक्झिबिट करायचो, तर एक्झिबिटर होतोच आम्ही, पण आम्ही स्टोरी टेलिंग घरातच करायचो. गप्पा टप्पा घरातच असायच्या, अंगणात असायच्या, गावात असायच्या, तिथपर्यंतच होत्या. पण त्या आम्ही कधी सिनेमाच्या रूपानं आणल्या नव्हत्या. तर असं वाटलं की अरे आपण गोष्टी सांगू शकतो, कथा सांगू शकतो, लोकांना खेळवून ठेवू शकतो, बोलू शकतो, तर मग वाय नॉट मेक सिनेमा. आणि मग ते कुठेतरी नकळत आलं असेल की आपण करूया. मग तिथून फरारी की सवारी आली, मग व्हेंटिलेटर आलं, मग इतर माझे वेब शोज आहेत ते आले. पण ह्या फरारी की सवारी आणि व्हेंटिलेटर लिहिलेले शो आहेत. आणि त्यानंतर माझ्या सगळ्या प्रवासामध्ये माझा भाऊ रोहन होता. आणि नॅचरली त्याला असं वाटणं की आता मलाही गोष्ट सांगायची आहे. आणि त्यावेळेला मला उभं राहणं त्याचं भागच होतं. आता रोहन नंतर माझा मुलगा आहे उत्सव मापुसकर, ती थर्ड जनरेशन आहे. तर तो आता मला जसा रोहन होता तसा आता उत्सव माझ्याबरोबर असतो. तर तो शिकतो. आत्ताच त्याचा मेसेज आला, डॅड मी स्क्रिप्टची कॉन्सेप्ट लिहिले, तुला ऐकवायची आहे. तर तो वाटतं हेच इंटरव्ह्यू संपल्यानंतर मला जाऊन त्याची स्क्रिप्ट ऐकायचं आहे. तर तो हळूहळू रेडी होतो. म्हणजे मी, माझ्यानंतर रोहन, मग रोहनही त्याला, जसा मी त्याला सांभाळला रोहन त्याला सांभाळतो, तो रोहनची मन मोकळं करतो. अशी ती एक जनरेशन मला वाटते. कारण मला माझं एक खूप आवडतं पुस्तक आहे जोनाथन लिव्हिंगस्टन सीगलचं. तर त्याच्यामध्ये खूप, आणि आय थिंक दॅट बुक इज द फिलॉसॉफी ऑफ माय लाईफ. आणि मला असं वाटतं की ते तुम्ही सगळ्यांनी ते पुस्तक वाचायला पाहिजे, खूप छान आहे. त्याच्यामध्ये असं आहे की ते जोनाथन लिव्हिंगस्टन सीगल असतं, तर त्याचे बाबा नेहमी भरारी घेत असतात आणि ती एका पॉईंटपर्यंतच घेऊन ते परत येतात. आणि तो त्यांना विचारतो की तुम्ही तिथे जाऊन परत काय जा, तुम्ही होरायझनच्या बियॉन्ड का नाही जात. तर तो एकदा ठरवतो की मी जाणार, होरायझनच्या बियॉन्ड जाणार. तो होरायझनच्या बियॉन्ड जातो. आणि जेव्हा तो होरायझनच्या बियॉन्ड जातो तेव्हा मुलाला कळतं की होरायझन अजून लांब आहे. आणि तेव्हा त्याची ती लिमिट बाप सेट करतो आणि तिथपर्यंत तो उडतो. त्याच्यानंतर तो मुलगा त्याच्या मुलासाठी ती एक नवीन होरायझन क्रिएट करतो. तर मला वाटतं प्रत्येक जनरेशन आपल्या मागच्या जनरेशनला असं होरायझन सेट करायला पाहिजे की जिथून पुढे उडतील. असा माझा रोहन आता माझ्या पुढे उडणार. मित्रमैत्रिणी आपल्यासोबत आहेत. साजिरे आहे आणि साजिरीचे 3 मित्र आहेत. तर त्या चौघांनाही एक कॉमन प्रश्न मी विचारणार की पहिल्यांदा तुम्ही दोस्ती कशी डिफाईन कराल हे सांगा, आणि तुमच्या दोस्तीसाठी तुम्ही कोणतं गाणं डेडिकेट कराल तेवढं सांगा. मी मैत्री 4 शब्दात डिफाईन करेन: प्रसाद, सिद्धेश, कृष्ण आणि साई. क्या बात. आणि काय म्हणाले तुम्ही दुसरा प्रश्न? गाणं ताकुंबा. ओके, परफेक्ट. गाणं सेमच मला असं वाटतं आहे. मैत्री मला असं वाटतं निरपेक्ष असावी,
एक्सपेक्ट करू नये फार. आपण करत राहावं मित्रमैत्रिणींसाठी आणि त्याची जाणीव त्यांना करू देऊ नये, नाहीतर मग ते मित्रत्व नाही राहत असं मला वाटतं. आणि गाणं आय थिंक आमचं सेमच आहे सगळ्यांचं. माझं पण उत्तर तेच होतं जे आर्यनने आता दिलं. मैत्रीमध्ये रिस्पेक्ट आणि वाईब किंवा आपण थिंक काय बोलतो आपण त्याला, विचारशैली मॅच झाली की तीच मैत्री असते. आणि मैत्रीसाठी असं कुठलं वेगळं डेफिनेशन नाही असं मला वाटतं. मैत्री म्हणजे ज्या ज्या गोष्टी आपण आपल्या पॅरेंट्ससोबत शेअर करू शकत नाही त्या गोष्टी मित्रांसोबत किंवा मैत्रिणींसोबत असतात, शेअर होतात, थोड्या फ्रीली शेअर होतात. आणि सॉन्ग तर तेच आहे, ताकुंबाचे. सेटवरती जी धमाल केली त्यातली एक फक्त आठवण पटकन सांगा, कारण अनेक जण थांबलेत आपल्यासाठी, त्यामुळे कुठली धमाल होते आहेत फिल्ममध्ये जेव्हा सगळे एकत्र असायचो आम्ही सेटवरती. मला वाटतं की आम्ही चौघं, यांच्या बहिणी, यांचे आईबाबा, त्यामुळे बटीण काकू ऑब्व्हियसली. त्यामुळे त्या सिक्वेन्सेसला मला असं वाटतं मज्जा यायची. मला दोन्ही जे सिक्वेन्सेस आम्ही 2-3 जेवढे केवढे आहेत ते मला असं वाटतं आम्ही रात्रभर शूट केले. त्यामुळे तेव्हा मला असं वाटतं आम्ही खूप मजा केली एकमेकांबरोबर, कारण सगळे एकत्र होते. आणि ती एक जशी फिल्ममध्ये आहे तशी आमची पण फॅमिली क्रिएट झाली तिथे. त्यामुळे कॉम्बिनेशन सिक्वेन्सेसला मला तरी खूप मजा आली होती. आणि मला असं वाटतं की तुम्ही जे पण फिल्ममध्ये बघितलं ते सगळं आम्ही तिथे केलं आहे. ते फक्त सीन्स नाही आहेत, ते आम्ही ॲक्च्युली तिथे तसं केलं आहे. आणि जसं बाकी शूट्समध्ये होतं की आपण सीन करतो आणि आपापल्या रूममध्ये जाऊन सगळे बसतात, पण या चित्रपटात असं नव्हतं. आम्ही सीन करायचो आणि सगळे खुर्च्या टाकून एकत्र बसायचे, बाहेर ओपनमध्ये गप्पा मारायचो, खूप मजा यायची. मला एक गोष्ट आठवते की आम्ही रात्री आमच्या तिघांमध्ये पैज लागलेली की वाडी होती, तुम्ही वाड्या बरेच बघितल्या, आमच्या तिघांमध्ये पैज लागलेली. त्या वाडीला काहीतरी 100-200 मीटरवरती एक विहीर होती. तर आमच्या तिघांमध्ये पैज लागलेली. रात्री कोण जाऊन त्या विहिरीला हात लावून परत येईल तो जिंकला. हां, आणि त्याच्या आदल्या गोष्टी आम्ही भूताच्या गोष्टी केल्या, आदल्या दिवशी भूताच्या गोष्टी आम्ही डिस्कस केल्या होत्या. त्यामुळे ती एक मला आठवणीतली गोष्ट आहे माझी. तू सांगू का तुझं? माझं नाही, तुला आवाज आला. हीच. बरं, आमचं तिघांचं ठरलं की आता कोण विहिरीपर्यंत जाईल. तर मंथन बोलला मी कोकणी, मला माहिती आहे, तुम्ही जा. तर आणि आमच्या अंगात मस्ती होती की काय कसं आहे. तर आम्ही दोघंजणं गेलो. बरं, फ्लॅश माझ्या हातात होती आणि मी पुढे होतो, आर्यन मागे होता. आणि आम्ही एका पॉईंटपर्यंत गेलो. आता आम्हाला माहिती इथून पुढे थोडंसं विहीर आहे. बट झालं काय की आपला सेट जिथे लागतो तिथे लाईट एका अंतरापर्यंत येते आणि तिथून पुढे येत नाही. तर तो बराचसा अंतर आम्ही गेला, तर आम्हाला तिथे दिसते की तिकडे लाईट आहे. तर एवढ्या लांब जायचं पण आहे आपल्याला जर काय तिकडे झालं तर त्यामुळे आम्ही बोललो की इथेच थांबूया. आणि बरं, तिथे आम्ही थांबलो तर आम्हाला मागणं आवाज आला. मी खरंच सांगतो, म्हणजे याला एक्झॅजरेट करून सांगत नाही आहे, आम्हाला आवाज आला. बरं, मी पळत सुटलो. माझ्या नंतर लक्षात आलं की माझ्या फ्लॅशवरती मागे आर्यन आहे अजून. तर ही सगळी मजा मस्ती होती आणि आमची सगळी जी चरबी होती ती उतरली तेव्हा. पण याचं एक वेगळं वर्जन करू शकतो ना, एप्रिल मे 99 गोस्ट स्टोरीज है ना. म्हणजे आता ही सनशाईन फिल्म झाली, दुसरी मूनशाईन करूया. अशीच मजा अनुभवण्याकरता आपल्याला जावं लागेल. एप्रिल मे 99 चित्रपट प्रदर्शित झाल्यावर चित्रपटगृहात आपण म्हणतो ना, एक वाक्य मला आठवतं आहे जे मी स्वतः एका लेखात लिहिलं होतं की जीवनामध्ये 2 गोष्टींना महत्त्व आहे, संवाद आणि संवेदना. पण दुर्दैवाने आज संवाद आणि संवेदना यातलं पहिलं अक्षर पुसलं गेलं आहे. त्यामुळे उरलेत फक्त वाद आणि उरल्यात फक्त वेदना. पण जेव्हा तुम्ही एप्रिल मे 99 बघाल तेव्हा निश्चितपणे तुमच्यात एक चांगला संवाद निर्माण होईल, चांगली संवेदना निर्माण होईल. तो संवाद टिकवण्यासाठी, जगवण्यासाठी, ती संवेदना जागृत करण्यासाठी तुम्हाला बघितलाच पाहिजे. 16 मेपासून एप्रिल मे 99 आपल्या जवळच्या चित्रपटगृहात. खूप खूप शुभेच्छा तुमच्यासाठी. धन्यवाद.